नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांच्या चरणी आपल्या मनातील प्रश्न मांडणे ही अत्यंत व्यक्तिगत आणि भक्तिपूर्वक गोष्ट आहे. स्वामींना प्रश्न विचारताना श्रद्धा आणि संयम या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. आपल्या आयुष्यात अनेकदा अशी वेळ येते जेव्हा आपल्याला मार्ग सापडत नाही, मन गोंधळलेले असते आणि आपण स्वामींकडे उत्तर मागायला जातो. पण स्वामींना प्रश्न नक्की कसा विचारावा, त्यांना आपल्या मनातलं कसं सांगावं? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे भक्तिपूर्वक मार्ग जाणून घेणार आहोत. स्वामींकडे प्रश्न विचारण्यापूर्वी आपले मन शांत असणे आवश्यक आहे. शक्यतो घरातील देवघर किंवा स्वामींचा मठ या ठिकाणी प्रश्न विचारावा. प्रश्न विचारण्यासाठी पहाटेची वेळ किंवा संध्याकाळची आरतीची वेळ उत्तम मानली जाते. नामस्मरण. स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर मांडी घालून आरामात बसा. पाठीचा कणा ताठ ठेवा, जेणेकरून तुमचे चित्त एकाग्र होईल. स्वामींच्या डोळ्यांकडे एकटक पहा, जणू काही तुम्ही प्रत्यक्ष त्यांच्याशीच बोलत आहात. स्वामींचे डोळे अत्यंत करुण आणि प्रेमळ आहेत. त्यांच्याकडे पाहिल्याने तुमचे मन आपोआप शांत होऊ लागेल. मनातल्या मनात किंवा हळू आवाजात श्री स्वामी समर्थ जप सुरू करावा. जप करताना डोळे मिटले तरी चालेल, पण मध्येच डोळे उघडून स्वामींची मूर्ती मनात साठवून घ्या. 108 वेळा जप पूर्ण झाला की तुम्हाला मनातून हलके वाटू लागेल. जपामुळे मनातले विनाकारण येणारे विचार थांबतात. जेव्हा मन पूर्णपणे शांत होईल तेव्हाच आपला प्रश्न स्वामींना विचारावा. आता स्वामींना सांगा, स्वामी मी तुमचाच लेकरू आहे. माझ्या मनात हा प्रश्न आहे, मला योग्य दिशा दाखवा आणि माझा हात धरून पुढे न्या. प्रश्न विचारल्यानंतर लगेच उठू नका. 2 मिनिटे शांत बसा. कधी कधी त्या शांततेतच आपल्याला आतून उत्तर किंवा समाधान मिळून जाते. लक्षात ठेवा, स्वामींना प्रश्न विचारताना घाबरू नका. हक्काने आणि प्रेमाने विचारा. हेच व्हायला हवे असा हट्ट करण्यापेक्षा जे माझ्या हिताचे आहे तेच होऊ द्या असे विचारणे जास्त सोपे पडते. स्वामींना चिठ्ठीद्वारे प्रश्न कसा विचारावा? 2 सारख्या आकाराचे पांढरे कागद घ्या. कागद मोठा किंवा छोटा नसावा. दोन्ही अगदी सारखेच आकाराचे असावे. एका कागदावर एक पर्याय आणि दुसऱ्या कागदावर दुसरा पर्याय लिहावा. दोन्ही कागदांच्या सारख्याच पद्धतीने घड्या करा, जेणेकरून बाहेरून बघितल्यावर कोणती चिठ्ठी कशाची आहे ते ओळखता येणार नाही. स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर त्या दोन्ही चिठ्ठ्या ठेवा. हात जोडून प्रार्थना करा. स्वामी, माझ्या बुद्धीला झेपत नाहीये की काय योग्य आहे. तुम्हीच मला योग्य दिशा दाखवा. जी चिठ्ठी मी उचलेन तो तुमचा संदेश समजून मी पालन करेन. मनात श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करत डोळे मिटा आणि श्रद्धेने कोणतीही एक चिठ्ठी उचला. चिठ्ठीत जे उत्तर येईल ते स्वामींचेच उत्तर आहे असे मानून त्यावर विश्वास ठेवा. मग त्यात तुमच्या मनासारखे उत्तर असो किंवा नसो, स्वामी तुमचे कल्याणच करतील. ही पद्धत तेव्हाच वापरा जेव्हा तुम्ही स्वामींच्या उत्तरावर 100% विश्वास ठेवायला तयार असाल. चिठ्ठी उचलल्यानंतर पुन्हा शंका घेऊ नका. मित्रांनो, स्वामी तर अंतर्यामी आहेत. त्यांना विचारण्याआधीच तुमच्या मनात काय आहे हे त्यांना ठाऊक असते. फक्त तुमची निष्ठा प्रबळ ठेवा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे त्यांचे ब्रीदवाक्य नेहमी लक्षात ठेवा. श्री स्वामी समर्थ.